हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत 1.1 जो आपला चॅप्टर आहे ना, फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिक्सचा मॅथमॅटिकल लॉजिक्स. आज आपण त्याची पहिली एक्सरसाइज सोडवणार आहोत. ओके, सो मी रिक्वेस्ट करतो सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. सगळे कॉन्सेप्ट आणि सगळे क्वेश्चन्स आपण आज सोडवणार आहोत. एकही कॉन्सेप्ट मिस वगैरे करणार नाहीये. एक मिनिट, मी फक्त पेन वगैरेची अरेंजमेंट करून घेतो. ओके. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की दिलेली सेंटेन्स स्टेटमेंट आहे की नाही कसं ओळखायचं. आणि यांनी पुढे काय म्हटलं, इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इज ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे जर तुमचं दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा आपल्याला सांगायची. बघा, पहिले 5+4=9 ही एक स्टेटमेंट आहे का, तर आहे. ही स्टेटमेंट आहे, पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. कारण 5+4 9 असतं ना, 13 नसतं. त्यामुळे हे चुकीचं आहे. आता x-3=14 ही पण एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट कधी कधी नसते, मी हे सांगितलं होतं ना, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, ऑर्डर वगैरे असेल तर स्टेटमेंट नसते. ही स्टेटमेंट आहे. x-3=14 ही एक ट्रू आहे. ओके. नेक्स्ट बघा, क्लोज द डोर. क्लोज द डोर काय आहे, क्लोज द डोर म्हणजे आपण काय करतो, ऑर्डर देतो. आणि मी सांगितलं होतं असं सेंटेन्स ज्यामध्ये कोणती ऑर्डर असेल तर ते जे आहे ते तुमचं हे नसतं, स्टेटमेंट नसतं. त्यामुळे हे काय आहे, नॉट अँड स्टेटमेंट. आता स्टेटमेंट नाही म्हटल्यावर याची कोणती बुलियन व्हॅल्यूज नसते. 0 जे कॉम्प्लेक्स नंबर हा स्टेटमेंट आहे ना, याच्यामध्ये कोणती ऑर्डर वगैरे नाही दिलेली आहे, स्टेटमेंट आहे. पण 0 जे कॉम्प्लेक्स नंबर आहे का, नाही. 0 तर रिअल नंबर आहे, होल नंबर आहे. त्यामुळे याची बुलियन व्हॅल्यू येणार फॉल्स, म्हणजे कॅपिटल एफ. ओके. सो जर हा प्रश्न बोर्डात आला ना तर व्यवस्थित लिहायचं. मी फक्त आता तुम्हाला जनरल ओव्हरव्ह्यू देतोय. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट म्हणजे काय म्हणतो, कृपया मला नाश्ता करून आणून दे. नाश्ता करून आणून दे म्हणजे हा काय ऑर्डर सोडतोय ना. आणि ऑर्डर सोडतोय म्हणजे मी सांगितलं, ज्या स्टेटमेंटमध्ये ऑर्डर असेल, ज्या सेंटेन्सेसमध्ये ऑर्डर असेल ते स्टेटमेंट नसतात. त्यामुळे यांची बुलियन व्हॅल्यू कोणतीच येणार नाही. ओके. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. हो, ही स्टेटमेंट आहे आणि याचं प्रूफ मला द्यायची गरज नाही, कारण 10वी आपण शिकलो होतो कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सिमिलर असतात. याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. आता हा क्वेश्चन इथे x2 नाहीये, तर इथं असं आहे, x²=x. बघा, x²=x, पण हे तेव्हाच खरं आहे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असेल किंवा एक्सची व्हॅल्यू 1 असेल. पण हे स्टेटमेंट तर आहे फॉर शुअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन का जाऊ. क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट. ही स्टेटमेंट आहे का, तर आहे. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मॅक्झिमम रूट्स किती असतात, 2 पेक्षा जास्त क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट नसतात. ओके. नेक्स्ट बघूया, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. बघा, इथे क्वेश्चन मार्क आहे. आणि मी सांगितलं होतं असे सेंटेन्सेस जिथं क्वेश्चन मार्क असेल, स्टेटमेंट्स जिथं क्वेश्चन मार्क असेल तर ते स्टेटमेंट्स, जिथं क्वेश्चन मार्क असेल तर ते स्टेटमेंट नसतात. ओके. क्वेश्चन मार्क असो, एक्सक्लामेटरी मार्क असो, हे सगळे स्टेटमेंट नाही आहेत. द सन सेट्स इन द वेस्ट. सन सेट्स इन द वेस्ट एक स्टेटमेंट आहे का, आहे. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. ट्रू आहे, सॉरी, ट्रू. सूर्य पश्चिमेला मावळतो ना, इथं सेट्स दिलं, रायजेस नाही. सेट्स इन द वेस्ट ट्रू आहे. ऑल रिअल नंबर आर होल नंबर हा सेंटेन्स आहे आणि ट्रू आहे. ओके. कॅन यू स्पीक इन मराठी. बघा, क्वेश्चन मार्क असल्यामुळे हा सेंटेन्स नाहीये, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू कोणतीच नाही येणार. x²-6x-7=0 when x=7. टाकून बघू. 7² - 6 × 7 = 7. 7² किती आला, 49 - 42 = 7. ओके. म्हणजे ही एक स्टेटमेंट आहे आणि याची बुलियन व्हॅल्यू ट्रू आहे, कारण जेव्हा एक्सला व्हॅल्यू टाकाल तर व्हॅल्यू 0 येते. ओके. मी आता फटाफट जातोय, कारण एक ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट कसं कॅल्क्युलेट करायचं ते तर तुम्ही तर बघून घ्या ना, तुम्ही 12वीला आलात. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी 0 ही स्टेटमेंट आहे का, हो. तुम्ही म्हणाल हो सर, ह्याच्यामध्ये काही इंटरोगेटिव्ह वगैरे नाही, पण याची बुलियन व्हॅल्यू ट्रू आहे. तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरमध्ये शिकला असाल, 1+ω+ω² 0. हे ओमेगा काय असतं, क्यूब रूट ऑफ युनिटी असतं. बघा, त्याचा कॉन्सेप्ट कुठे यूज होतोय, म्हणजे 11वीचं मॅथ्स पण कामाला येतं.
नेक्स्ट कॉन्सेप्ट, इट रेन्स हेविली. हे काय आहे? एक स्टेटमेंट आहे का? आहे. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू. ओके. सो इथे आपला क्वेश्चन नंबर 1 संपला. आय होप तुम्हाला क्वेश्चन नंबर 1चे सगळे क्वेश्चन कळाले असतील. कोणतं दिलेलं वाक्य स्टेटमेंट आहे की नाही आपल्याला ते चेक करायचं होतं, आणि जर ते स्टेटमेंट असेल तर आपल्याला त्याची ट्रू व्हॅल्यू काढायची होती. ओके. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात, क्वेश्चन नंबर 2. बट त्याआधी मी थोडंसं पेनचा कलर चेंज करतो, म्हणजे तुम्हाला बघायला पण ते छान वाटेल. ओके. बघा, राईट द फॉलोविंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न तुमच्या MHT CET एक्झाम्समध्ये सुद्धा येऊ शकतो आणि येतोच. आता याला आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं आहे. बघा, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड स्टेटमेंट दिसला. चेन्नई इज इन तमिळनाडू. तर मी काय म्हणतो, माझा पी स्टेटमेंट काय आहे? नागपूर इज इन महाराष्ट्र. माझा क्यू स्टेटमेंट काय आहे? हे चेन्नईची स्पेलिंग चुकली का? चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके. बघा, ही काय स्टेटमेंट झाली तुमची पी, ही स्टेटमेंट काय झाली तुमची क्यू. मधात अँड आहे. मी सांगितलं होतं अँड सिम्बॉल कसं काढायचं? उलटा व्ही. इथं येणार अँड. मग याला जर मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर ते येणार पी अँड क्यू. पण अगोदर सांगायचं, हा नुसतं पी अँड क्यू लिहून नाही यायचं पेपरात. अरे पी स्टेटमेंट कोणती आहे, क्यू स्टेटमेंट कोणती आहे, आधी मेन्शन करायचं. जसं मी इथं सांगितलंय, आधी तुम्ही मेन्शन करा पी स्टेटमेंट कोणती आहे, क्यू स्टेटमेंट कोणती आहे, मगच त्याच्यानंतर तुम्ही सांगा. ओके. आता बघा, नेक्स्ट, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसिलेस. बघा, मग मी पी स्टेटमेंट घेतो की माझं ट्रायंगल इज इक्विलॅटरल. आता जागा नाही आहे म्हणून मी ट्रायंगलचा फक्त सिम्बॉल काढला. क्यू काय आहे? ट्रायंगल इज आयसोसिलेस. आता बघा, स्टेटमेंट कशाने जोडलेले आहेत? ऑर. मी सांगितलं आहे ऑर असेल तर व्ही काढायचा. मग याचं काय येणार? ट्रायंगल इज इक्विलॅटरल म्हणजे काय? पी. ऑर असल्यामुळे असं व्ही काढला. आणि आयसोसिलेसला कशाने रिप्रेझेंट केलंय? क्यू. म्हणजे याचा आन्सर काय येणार? पी ऑर क्यू. ओके. नेक्स्ट बघू. द अँगल इज राईट अँगल ट्रायंगल इफ अँड ओनली इफ. मी काल प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इफ अँड ओनली इफ असेल तर दोघी साईडला धनुष्यबाण लावायचा. ही पी स्टेटमेंट म्हणा, ही क्यू स्टेटमेंट म्हणा. परत पी काय आहे माझं? जरा क्रॉस लिहिलं जातंय का? थांबा 2 मिनटं. द अँगल इज, याची साईज थोडी छोटी करतो मी म्हणजे बरं पडेल. ते खूप मोठं होत आहे. द अँगल इज राईट अँगल. क्यू स्टेटमेंट काय आहे? क्यू स्टेटमेंट इथून चालू होते. इट मेजर्स 90 डिग्री. इफ अँड ओनली इफ म्हणजे जर हे झालं तरच मी ते करेन. आता बघा, द अँगल इज इन राईट अँगल, तिला कशाने रिप्रेझेंट केलं होतं आपण? पीने. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल धनुष्यबाण. आणि इट इज मेजर ऑफ 90 काय आहे? क्यू. म्हणजे याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट आपण असं करणार. जर बाउन्स जात असेल डोक्यावरून तर प्लीज माझा लास्ट व्हिडिओ बघून या एक वेळा. कसं मी सांगितलं होतं ऑर कधी ऑर कसं रिप्रेझेंट करायचं, अँड कसं रिप्रेझेंट करायचं, इफ पी देन क्यू कसं रिप्रेझेंट करायचं, डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ कसं रिप्रेझेंट करायचं. आता क्वेश्चन नंबर 4, स्टार मार्क क्वेश्चन आहे, मस्त क्वेश्चन आहे. बघा, याच्यामध्ये काय दिलंय? अँगल इज नीदर अॅक्यूड नॉर म्हणजे ऑरच, ऑप्टिव्स. पी काय दिलं आहे? आपण पीला घेणार अँगल इज अॅक्यूट. तुम्ही म्हणाल की नीदर अॅक्यूट दिलंय ना, मग त्याला. आणि क्यूला घेण्याचं ऑप्टिव्स. बघा, आपण काय घेतलंय? पी इज अॅक्यूट. पी काय आहे? अँगल इज अॅक्यूट. आणि हे काय म्हणतंय? अँगल इज नीदर अॅक्यूट. म्हणजे आपलं पी स्टेटमेंट म्हणतंय की ना अॅक्यूट आहे, हा म्हणतोय ना अॅक्यूट नाही. म्हणजे हा काय करतो? आपल्याला विरोध करतोय. विरोधला कसं रिप्रेझेंट करतो? नेगेशनने. म्हणजे नेगेशन पी. नॉर म्हणजे ऑरला यूनी रिप्रेझेंट करायचं. ऑप्टिव्स काय आहे? क्यू.
हे झालं तुमचं रिप्रेझेंटेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं ट्रायंगल आहे. ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे. हा समजा तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे, अँगल बी, आणि हा तुमचा ए आहे, सी आहे. याचा अँगल 90, तर या दोघांचा अँगल मिळून 90 येईलच ना. ओके. माझे आपण पी स्टेटमेंट काय घेणार? ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. आता मी शॉर्टकटमध्ये लिहितोय कारण इथे जागा कशी नाही पुरली आहे. चला, आहे जागा. आणि बी काय म्हणतोय? मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज 90 डिग्री. बघा स्टेटमेंट काय आहे? इफ दॅन. मी सांगितलं होतं इफ आणि देन जर असेल तर त्याला एक साईडला धनुष्यबाण दाखवायचा. त्यांनी काय म्हटलं? इफ ABC इज राईट अँगल. ABC इज राईट अँगल आपण पीने रिप्रेझेंट केलंय. देन इफ पी देनला असं काढायचं, आणि मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज 90, म्हणजे पी इफ पी देन क्यू. हे खूप सोपं आहे. आता जर जड जात असेल तर 1-2 वेळा पुन्हा प्रॅक्टिस करा, त्याची समजून जाईल नंतर. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ऑनली इफ. इफ अँड ऑनली, जसं मी म्हटलं इफ अँड ऑनली इफ, डबल साईडला धनुष्यबाण. हिमा दास विन्स गोल्ड मेडल, याला पी म्हणा. ऑनली इफ शी रन्स फास्ट, याला क्यू म्हणा. इफ अँड ऑनली इफ इफ अँड ऑनली इफ मुळे ते कसं येणार? PWM प्लस क्यू. आता मी वरचे एवढे 7-8 प्रश्न एकदम डीपमध्ये शिकवले की कसं कसं लिहायचंय. थोडी खडाखोड झाली का? नाही. ऍक्च्युली ना रेड कलर वापरायला, रेड कलर नाही वापरणार. ते रेड कलरमुळे डोळ्यांना ताण पुरतोय. ब्लॅक कलरमध्ये शिकवतो तुम्हाला. बट ते सोडा. हे कळालं पाहिजे तुम्हाला की कसं सोडवलं आहे मी. ठीक आहे. एक्स इज नॉट अन इररॅशनल नंबर. पी स्टेटमेंट घेऊ. एक्स इज इररॅशनल. तुम्ही डायरेक्टली इररॅशनल घेऊन पण करू शकता, बट मला नेगेशन वापरायला आवडतं. बट म्हणजे अँड, लक्षात ठेवा. नॉर म्हणजे ऑर आणि बट म्हणजे अँड. क्यू काय आहे? स्क्वेअर ऑफ इंटिजर. म्हणजे स्टेटमेंट काय येईल? एक्स इज नॉट अन इररॅशनल नंबर. आपण म्हणतो एक्स इज इररॅशनल म्हणजे हा पीला विरोध करतोय. पीला विरोध करतो म्हणजे त्याच्या पुढे आपण काय लावणार? नेगेशन. नेगेशन पी. बट म्हणजे अँडला उलटा व्हीने रिप्रेझेंट करतो. स्क्वेअर ऑफ ए नंबर म्हणजे हे ना नेगेशन पी अँड क्यू. ओके. सो हा होता आपला क्वेश्चन नंबर 2. आय होप तुम्हाला आतापर्यंत इकडचं सांगितलेलं सर्व कळालं असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात, पण त्याच्या अगोदर 1 मिनिट थांबा. सॉरी. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूयात आपण. आय होप तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 दोघंही कळाले असतील. प्लीज सांगतोय, हा इझी टॉपिक आहे, याला नीट लक्ष देऊन करा. फक्त ऑर दिसला की असा सिम्बॉल लावायचा, अँड दिसला की असं लावायचा, डबल इम्प्लाइजला असं लावायचं. त्याच्यावरच हा चॅप्टर आहे पूर्ण. आणि हा सोप्पा आहे, म्हणजे स्कोरिंग काय आहे. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आतापर्यंत आपण काय केलं रे? आपल्याला स्टेटमेंट दिलेल्या होत्या नाही का? या अशा स्टेटमेंट आपल्याला दिलेल्या होत्या. हे बघा, या अशा स्टेटमेंट आपल्याला दिलेल्या होत्या. आपल्याला फक्त त्यांना असं रिप्रेझेंट करायचं होतं. पण आता आपल्याला त्यांच्या व्हॅल्यूज पण काढायचे. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स. बघा 4 इज अन ऑड. ऑर आहे ना, ऑर म्हणजे यू. 4 इज ऑड म्हणायचं, मग पीला घ्यायचं 4 इज ऑड. 4 एक ऑड नंबर आहे का? नाही, तो तर एक इवन नंबर आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. फॉल्स. ऑर 1 इज प्राईम. 1 प्राईम आहे का? नाही. 1 इज निदर प्राईम नॉर कंपोजिट, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू पण काय झाली? फॉल्स. युनियन काय म्हणतं? जर दोघंही फॉल्स असतील तर आउटपुट फॉल्स येणार, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स. ओके. म्हणून याची बुलियन व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. नेक्स्ट बघा, पहिले हे वाचून घ्यायचं. अँड आहे. अँड म्हटलं की उलटा व्ही लावा. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे का रे? आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? ट्रू. अँडला असं काढलं. 46 इज अ प्राईम नंबर. 46 प्राईम नंबर नाहीये. प्राईम नंबर फक्त असे नंबर असतात जे 1 आणि त्या नंबरनी स्वतःने डिवाइड होतात. पण 46चे फॅक्टर 2 आहे.
परत भरपूर सारे आहेत. बाकी भरपूर सारे आहेत. त्यामुळे ते प्राईम नंबर नाहीये. 40 हे फॉल्स झालं. त्यामुळे ओव्हरऑल रिझल्ट पण काय आलं? फॉल्स आलं. 5 इज अ प्राईम नंबर. अँड दिसलं म्हणजे असं लावलं. 5 इज अ प्राईम नंबर. 5 प्राईम नंबर आहे का? ट्रू. 7 डिवाइड्स 94. 94 भागिले 7 करा बरं. हे येणार 1, हे येणार 1, इथे उरले 3, 34 7 नाही. नॉट डिवाइड करतं ते, म्हणजे हे येणार फॉल्स, म्हणजे आउटपुट व्हॅल्यू पण काय आली याची? फॉल्स. इट इज नॉट ट्रू दॅट negation of. Not true that म्हणजे negation. It is not true that 5 minus 3i is a real number. 5 minus 3i एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, कारण हा कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे हा रिअल नंबर नाही आहे. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स. नेगेशन ऑफ फॉल्स काय असतं? ट्रू. इफ इफ पी देन क्यू. बघा असं, हा जर ट्रू असेल आणि हा जर फॉल्स असेल तरच रिझल्ट फॉल्स येतो. इफ 3 इंटू 5 इज 8. 3 इंटू 5 किती असतं? 15. पण त्यांनी काय म्हटलं? 8. म्हणजे याची व्हॅल्यू आली फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज इफ पी देन क्यू, म्हणजे एक साईडला धनुष्यबाण. 3 प्लस 5 15, हा पण फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज फॉल्सची व्हॅल्यू ट्रू येते. ट्रूथ टेबलमध्ये पाहून घ्या. इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हटलं की धनुष्यबाण. मिल्क इज व्हाईट. दूध पांढरं असतं का? ट्रू. ट्रू व्हॅल्यू आहे दुधाची त्याची. स्काय इज ब्ल्यू, हे पण ट्रू आहे. दोघांची सेम व्हॅल्यू असल्यामुळे आउटपुट पण ट्रू येणार. दोघांची जर फॉल्स व्हॅल्यू असती तरी पण आउटपुट ट्रू झालं असतं. ओके, ते मी सांगितलं होतं. ओके, सो आपला क्वेश्चन नंबर एक मिनिट हा. सो आपला क्वेश्चन नंबर 3 पण आता आपण इकडे सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 कडे वळूयात. बघा, इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू अँड द स्टेटमेंट आर एस इज फॉल्स, म्हणजे पी आणि क्यूची व्हॅल्यू ट्रू आहे, आर आणि एसची व्हॅल्यू फॉल्स आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की त्यात दिलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असेल. ओके, सोपं आहे, सोपं आहे. करा करा, हार नका मानू. एवढे एक्झाम्पल्स आपण सोडवले. अख्खे एक एक प्रश्न मी सोडवून देतोय. माझ्या वेळेस कोणी नव्हतं रे असं. तुम्हाला देतोय, फायदा घ्या. बघा, त्यांनी काय म्हटलंय रे, तुमची जी पी आणि क्यू स्टेटमेंट जी आहे ना मित्रांनो, ती ट्रू आहे आणि आर आणि एसची व्हॅल्यू फॉल्स आहे. तर ह्या आता प्रत्येक एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची. पी ऑर म्हणजे युनियन, उलटा व्ही म्हणजे अँड. पी ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. ट्रू ऑर. क्यूची व्हॅल्यू काय आहे? ट्रू अँड. आरची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. आता आपल्याला याचा रिझल्ट काढायचा आहे. ओके, एक मिनिट, मी थोडी पेनची साईज छोटी करतो, जिथे जागा पुरणार. ठीक आहे, चला, काय विषय नाही, करून घेऊ आपण ऍडजस्ट. हां, तर आपल्याला आता याची व्हॅल्यू काढायची, बरोबर. ट्रू युनियन, आधी ब्रॅकेटला सोडवा. ट्रू अँड काय म्हणतं? दोघं जर ट्रू असेल तरच रिझल्ट ट्रू देईल. पण इथं फॉल्स, जसं त्याने फॉल्स बघितलं रिझल्ट दिलं फॉल्स. युनियन काय म्हणते? एक जरी ट्रू असला तरी रिझल्ट ट्रू देईल. एक ट्रू सापडला ते, त्यामुळे काय होणार? फायनल रिझल्ट काय आला? ट्रू. त्यामुळे ह्या स्टेटमेंटचा रिझल्ट काय आला? ट्रूथ व्हॅल्यू काय आली? रिझल्ट म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू. ओके, नेक्स्ट बघा, पी अँड क्यू. पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू काय आहे? ट्रू इम्प्लाइज ट्रू और आर इम्प्लाइज एस. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. आता इम्प्लाइज म्हणजे इफ पी देन क्यूचा ट्रूथ टेबल आठवा. आता ह्या असे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला ट्रूथ टेबल एकदम पाठ पाहिजे. असं झोपेतून उठवलं तरी सांगता आलं पाहिजे. जर ट्रूथ टेबल लक्षात नसेल तर असे क्वेश्चन नाही सॉल्व होणार. बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रूची व्हॅल्यू काय येणार? ट्रूच. कशी येणार? ट्रूथ टेबल बघा. फॉल्स इम्प्लाइज फॉल्सची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रू. आणि युनियनमध्ये एखाद ट्रू असले तरी चालतं, इथं दोघं ट्रू आहे मग तर चालेलच. त्यामुळे याची पण ट्रू व्हॅल्यू काय येणार? ट्रू. नेक्स्ट बघा, क्यू अँड आर युनियन. ओके, हा सॉल्व करा. पी क्यूची व्हॅल्यू काय होती? ट्रू. म्हणजे क्यूची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. ट्रू अँड फॉल्स
ऑर नेगेशन पी, पीची व्हॅल्यू काय आहे रे? ट्रू. नेगेशन पी अँड एसची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. याला कसं सोडवणार बघा, याला सोडवा. अँड काय म्हणतं, दोन्ही ट्रू पाहिजे, एक फॉल्स आहे, मग याचा रिझल्ट काय आला? फॉल्स. नेगेशन ऑफ ट्रू काय असेल? फॉल्स. अँड फॉल्स. बघा, फॉल्स युनियन, फॉल्स अँड फॉल्स किती येणार? फॉल्स. युनियनमध्ये एक तरी ट्रू पाहिजे, पण इथे दोघंही फॉल्स आहेत, म्हणून फायनल रिझल्ट काय आला? फॉल्स आला. ओके. आता हे मोठमोठे क्वेश्चन आहेत चांगले. हे बघा, असे क्वेश्चन सीईटी मध्ये येऊ शकतात. 100% सीईटी मध्ये येऊ शकतात आणि येतात पण. येऊ शकतात असं काय नाही, येतात सुद्धा. ओके. आता हे मी तुम्हाला एकच सोडून दाखवतो. उरलेले सगळे क्वेश्चन्स तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सोडवायचे. मी आता सगळे प्रश्न सांगणार नाही. आता एवढे सांगितले. हा सगळ्यात हार्डवाला वाटतोय मला आणि मोठा वाटतोय. याला बघू काय दिले. नेगेशन पी म्हणजे आता मी डायरेक्ट लिहितो, तुम्हाला माहिती आहे ना. नेगेशन पी, नेगेशन ऑफ पी म्हणजे फॉल्स. अँड क्यूची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. अँड नेगेशन ऑफ आर, आर काय होता? फॉल्स. त्याचं नेगेशन काय ना? ट्रू. हे काय विचार? युनियन. क्यू इम्प्लाइज पी, पी क्यू, क्यूची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. इम्प्लाइज पीची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. म्हणजे ट्रू इम्प्लाइज टूची व्हॅल्यू काय आली? ट्रू. इम्प्लाइज नेगेशन ऑफ एस, एस काय होता? फॉल्स. फॉल्सचं नेगेशन ट्रू. युनियन आर पी क्यू आर, आरची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. ट्रू युनियन फॉल्स किती आला? ट्रू. बघा, युनियन ट्रू इम्प्लाइज टूची व्हॅल्यू किती आली? ट्रू. इम्प्लाइज एक मिनटं, हे काय केलंय मी इकडे? नेगेशन ऑफ पी अँड क्यू, फॉल्स अँड ट्रूची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स अँड ट्रू. ओके. फॉल्स अँड ट्रूची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. युनियन ट्रू, ह्याची व्हॅल्यू काय आली? ट्रू. हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवा. आता आता एवढे सगळे प्रश्न मी सोडवून दिलेत तुम्हाला. तुम्हाला मेथड कळाली आहे, कसे क्वेश्चन सोडवायची, म्हणजे अप्रोच कळाला आहे. आता जर तुम्ही हे सीईटीला सोडवत असेल तर फॉर्मॅलिटी म्हणून ते स्टेप्स वगैरे लिहायची काही गरज नाही. पण जर तुम्ही बोर्डसाठी लिहित असाल तर एक एक स्टेप लिहा. आतापासून प्रॅक्टिस करा. लास्ट क्वेश्चन आपण फटाफट घेऊ. राईट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. नेगेशन म्हणजे काय? विरोध करायचा आहे. आपल्याला दिलेल्या वाक्याचा, सेंटेन्सचा, स्टेटमेंटचा विरोध करायचा आहे. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, हे म्हणजे तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये. आपण त्याचा विरोध कसा करणार? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. पहा पटापटा. 3 इज नॉट ए रूट ऑफ द इक्वेशन, हे म्हणते 3 रूट नाही. आपण विरोध कसा करणार? 3 इज रूट ऑफ इक्वेशन. ही इक्वेशन तुम्ही ते लिहून घ्या. ओके. हे काय म्हणतात? 2 इज रॅशनल नंबर. याचा विरोध कसा करणार? 2 इज नॉट अन रॅशनल नंबर. लक्षात ठेवा, जसं आपल्या घरात एक जण असतो जो सगळ्यांना विरोध करतो, तसं आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटला पण विरोध करायचा आहे. हे काय म्हणताय? पॉलिगॉन एबीसीडी इज पेंटिगॉन. याचा विरोध कसा करणार तुम्ही? पॉलिगॉन एबीसीडी इज नॉट अन पेंटागॉन. म्हणजे तो म्हणत असेल आहे तर तुम्ही म्हणायचं नाहीये. तो म्हणत असेल खरं आहे तर तुम्ही म्हणायचं खोटं आहे. म्हणजे विरोध करायचा. आता बघा, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5 हा प्रश्न सीईटीत आलेला आहे. 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5 चा नेगेशन काय येणार? बघा, नेगेशनला असं रिप्रेझेंट करतो. नेगेशन ऑफ ग्रेटर दॅन, हा म्हणतो की मोठा आहे. मोठ्याचा विरोध काय? छोटा आहे. तर याला लेस दॅन इक्वल टू घ्यायचं. नेगेशन ऑफ लेस दॅनचा या व्हॅल्यू असते ग्रेटर दॅन इक्वल टू. म्हणजे हे काय ना 7 + 3. आता इथे काय दिले त्यांनी? ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅनला लिहायचं लेस दॅन इक्वल टू.
किंवा असं लिहायचं लेस दॅन इक्वल टू 5, लेस दॅन इक्वल टू 5. ओके. सो हे झालं तुमचं नेगेशन. बघा मंडळींनो, आज आपण 1.1 एक्सरसाइज सगळी सोडवली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांचा पण बोर्डात चांगले मार्क पडतील. हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही CET साठी सुद्धा रिफर करू शकतात. ओके. जर का कोणता क्वेश्चन तुम्हाला नसेल कळाला की काही अडचणी येत असतील तर रिक्वेस्ट करेन की पुन्हा एकदा व्हिडिओला पॉज करा आणि पुन्हा जाऊन त्या पार्टला पुन्हा बघा. पण काही सोडून देऊ नका, हे सगळं महत्त्वाचं आहे. ओके. सो पहिली एक्सरसाइज आपण अशी सोडवली आहे. हे काय 2-3 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला दिले, कारण मला बाकीचा टॉपिक पण घ्यायचा होता आणि यांचा कसा विरोध करायचा मी तुम्हाला सुद्धा सांगितलं, नेगेशन कसं काढायचं. सो बस आजसाठी एवढंच आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तो